शहरासह जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अशातच कांद्याने देखील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे। 1200 रुपये प्रति क्विंटल भावाची अपेक्षा असताना केवळ 300 ते 500 रुपये क्विंटलने कांदा बाजार समितीमध्ये विकला जात असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। जगावर तर जगावं कसं असा प्रश्न उपस्थित करत कांद्याला भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला माल विक्रीसाठी आणत असतात। मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता। कांद्याला भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। कांदा लागवडीचा खर्च, मजुरांची रोजंदारी, वाहतुकीचा खर्चच निघत नसल्याने शेतकऱ्यांनी अतिशय कवडीमोल भावाने आपला कांदा विकला आहे। आसमानी संकटासह सुलतानी संकटाचा देखील शेतकऱ्याला सामना करावा लागत असल्याने दोन्ही संकटांचा मार शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे। मात्र जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला आहे। नेहरू नावाचा शेतकरी बोलतोय। तर मी आज धुळे मार्केटला कांदे घेऊन आलेलो होतो। तर माझा कांदा आज 200 रुपये क्विंटल तर 250 ते 300 या भावाने विकला गेलेला आहे। तर माझा उत्पादन खर्चही निघलेला नाही। लागलेला खर्च तो एकदम जास्त होता। तो मला 700 रुपये क्विंटलने परवडत नव्हता कांदा। तो आता 300 रुपये क्विंटलने मी विकतोय। तर काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी? मार्केटमध्ये आलो तर आडत्या म्हणतो किंवा भाव तोच आहे, करायचं काय? वापस घेऊन जायचं तर कांदा सोडून जाईल घरी गेल्यानंतर, परवडत नाही। करायचं काय आम्ही शेतकऱ्यांनी? करा काहीतरी आमच्यासाठी तुम्ही। पण आमच्याकडे नेर गावामध्ये 2 एप्रिल तर आता 13 मे पासून पावसाळी अवकाळी पाऊस चालू आहे, कंटिन्यू गारपीट पण चालू आहे, आताही चालू आहे पाणी आमच्याकडे। तर आमच्याकडे 800 रुपये क्विंटल 1000 रुपये क्विंटलने कांदा गेलेला असता आमचा। तर इथे 200 रुपये क्विंटलने विकतोय, आम्हाला परवडत नाही तो कांदा। करायचं काय आम्ही? आमच्याकडे उलटी आहे, 55 mm साईज आहे, 60 mm साईज आहे, पण त्याला भाव तो भेटत नाही। 1200 रुपये क्विंटलचा कांदा आहे आमचा, तो इथं आम्ही 400 रुपये क्विंटलने विकतोय मार्केट लावून। आमचं भाडंही निघत नाही आहे। तर आम्ही करायचं काय आता? तुम्हीच बघा आता काय करायचं आमच्यासाठी। कोण बोलता? सुरेश सोनवणे। मी आता 60 कट्टे आणले आहे मार्केटला, पण अवकाळी पावसामुळे माझं असं नुकसान झालं आहे की जो कांदा आज 1500च्या भावानं जाणार होता, तो कांदा आज 300-400 रुपयाच्या भावानं आम्ही विकतोय। हो, यासाठी शेतकऱ्यांना काय परवडत काय नाही परवडत हे सरकारने लक्षात घ्यावं आणि शेतकऱ्यांसाठी जेवढी आर्थिक मदत असेल तेवढी करा। कारण की जो माल आमचा 500-600 रुपयांनी आपला 1000-1200ने विकणार होता, तो माल आज आम्हाला 200-300 रुपयाने विकत आहे। मजुरी डबल झाली आमची। हो, ज्या कांद्या आम्हाला काढण्यासाठी जो मजुरी 200-250 रुपये लागवली, त्याच्यासाठी आम्ही 300-350 रुपये दिली। पण मार्केटमध्ये आम्ही जर माल आणला आहे त्या मालाला भाव भेटत नाही। याच्यासाठी सर्व लक्ष करा तुम्ही सरकारने आणि शेतकऱ्यांसाठी खंबीरपणे उभे राहा। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।